हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन मित्रांनो आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवरती ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या बी फार्म आणि एम फार्म स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स या डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे, तर मित्रांनो अशा स्टुडंटला रेफरन्स दिलं जातं, यांना बॅच प्रोव्हाइड केली जाते। याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे डीएमईआर ची आपली फार्मसीची अपकमिंग वॅकन्सी आहे याच्या रिलेटेडच्या टेक्निकलच्या सगळ्या क्वालिटी नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, जेणेकरून तुम्ही राहिलेल्या टाइम मध्ये याचं प्रिपरेशन करू शकता। याचं पण तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू, म्हणजे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सी मित्रांनो कुठून आलेली ही ऑफिशियल साइट तुम्ही बघू शकता। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मित्रांनो, आता मी ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्हाला इकडे दाखवणार आहे। इकडे तुम्ही बघू शकता नोकरी व जाहिरात या सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन दिसणार आहे। आणि हे नोटिफिकेशन मित्रांनो डाउनलोड केल्याच्या नंतर आपण सर्वात आधी बघू की फार्मसीच्या या नोटिफिकेशन मध्ये टोटल वॅकन्सी किती आहेत। इथे मित्रांनो बाकी दुसरे पण पद आहेत, पण आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती फार्मासिस्ट वॅकन्सी डिस्कस करतो। तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता 9th नंबरला फार्मासिस्ट वॅकन्सीचं हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर मित्रांनो इकडे 9th नंबरला तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये किती असणार आहेत, 5 फार्मसीच्या वॅकन्सी असणार आहेत। आता या 5 फार्मसीच्या वॅकन्सी आहेत मित्रांनो त्या कॅटेगरी वाईज डिवाइड केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही या लास्टच्या टेबल मध्ये बघू शकता की अजा साठी 1 वॅकन्सी, इमा व साठी 1 वॅकन्सी, ई एससीबीसी साठी 1 वॅकन्सी आणि अराखीव म्हणजे जनरल साठी मित्रांनो याच्यामध्ये 2 वॅकन्सीज असणार आहेत। असं टोटल 5 वॅकन्सीचं डिवायडेशन असणार आहे। आता मित्रांनो या वॅकन्सीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, म्हणजे कोणकोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो तुमचं डी फार्मसी झालेला असेल किंवा बॅचलर इन फार्मसी झालेला असेल किंवा एम फार्मसी झालेला असेल, मास्टर इन फार्मसी, तर असे सर्व स्टुडंट मित्रांनो या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो इथे एक आणखीन कंडिशन आहे, फार्मसी काउन्सिल कडील नोंदणी आवश्यक, म्हणजे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं जे आपलं रजिस्ट्रेशन असतं तर त्याचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तुमचं डिग्री झालेला असेल, डिप्लोमा झालेला असेल किंवा एम फॉर्म झालेला असेल तरी पण तुम्ही या 5 वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता। तर मित्रांनो हे अप्लाय कशा पद्धतीने करायचंय, तर मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये लास्टला ऍप्लिकेशन फॉर्म पण दिलेला आहे, उमेदवारांनी अर्ज करण्याचा नमुना। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, हे जे नोटिफिकेशन आहे हा नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल, जसं की सर्व दुसरे पण नोटिफिकेशन आपल्या आरडी फार्मा टेलिग्राम चॅनलवरती भेटतात त्याच पद्धतीने हा नोटिफिकेशन भेटेल। ते नोटिफिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये हा उमेदवारांनी करण्याचा अर्जाचा नमुना तुम्हाला भेटेल। हा जो नमुना आहे हे मित्रांनो ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थित भरून घ्या। आणि हे सगळी इन्फॉर्मेशन भरल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, इथे जे ऍड्रेस मेन्शन केलेलं आहे तर त्या ऍड्रेस वरती मित्रांनो हे काय करायचंय, जमा करायचंय हे ऍप्लिकेशन फॉर्म, सोबतच एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट, म्हणजे मी जे ऍप्लिकेशन दाखवला ते सगळं फिल करायचंय। एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट म्हणजे तुमचे जे काही मार्कशीट असतील, सर्टिफिकेट असतील ते अटॅच करायचे। आणि मित्रांनो 15/9/2025 या दिनांकाच्या आधी, म्हणजे 15 सप्टेंबरच्या आधी तुमचं जे ऍप्लिकेशन आहे या पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग 2रा मजला या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काय करायचे, अर्ज सादर करायचा आहे। तर तिथे अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो काय होईल, हे जे तुमचं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन या बेसिसवर सिलेक्ट केलं जाईल, म्हणजे तुमचे फायनल इयरला जे काही एक्झाम मध्ये तुम्ही क्वालिफाय झालात त्याचे 50 गुण असतील, किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन पेक्षा जास्त क्वालिफिकेशन असेल तर 20 मार्क, आणि तुमच्याकडे या पोस्ट रिलेटेड एक्सपिरियन्स असेल तर 30 मार्क, असे 100 कॅल्क्युलेशन केले जातील। याच्यामध्ये कुठलीही एक्झाम वगैरे होणार नाही,
ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरची वॅकन्सी म्हणून मित्रांनो इकडे कुठलीही एक्झाम होणार नाहीये। आणि हा जो नोटिफिकेशन आहे मित्रांनो, हा नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल। त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीड करा आणि मित्रांनो अप्लाय करायचं असेल तर अप्लाय लवकरात लवकर करून घ्या। आणि मित्रांनो फार्मसीची तुम्ही तयारी करताय तर आरडी फार्मा चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा असेल किंवा आपल्या DMER च्या क्वालिटी नोट्स पाहिजे असेल तर या नंबरवरती मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअपवर सगळी इन्फॉर्मेशन भेटणार आहे। थँक्यू ऑल।